नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. तर आज आपण इयत्ता 8वीमध्ये स्पर्धा परीक्षा NMMS या स्पर्धा परीक्षेमधील गणित विषयातील आपला 7वा चॅप्टर जो आहे बैजिक राशींचे अवयव तो आज आपण सोडवणार आहोत. तर मी पूर्ण इथं सोडून दिलेला आहे, त्या फक्त आपण कसा सोडवला आहे याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायचे. तर आपल्याला या दोन सूत्राद्वारे हा चॅप्टर सोडवायचा आहे. a² - b² = a+b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b. दुसरे सूत्र आहे x - a आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे x+b. याचं सूत्र आहे x² + a+b x + ab. यामध्ये विस्तार सूत्रांचा पण वापर होईल. तर आपल्याला स्वाध्याय सोडवताना त्याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत, म्हणजे बैजिक राशींचे ते अवयव पाडायचे आहेत. तर अवयव पाडण्यासाठी पहिलं एक उदाहरण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. प्रत्येकाचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. आपल्याला इथं गणित दिलेलं आहे x² - 2x - 35 डिवायडेड बाय x² - 4x - 21 मल्टिप्लाय x² - 2x - 15 डिवायडेड बाय x² - 25. तर हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या आधी काय करायचे, तर अवयव पाडून घ्यायचे. तर बघा अवयव कसे पाडायचे. पहिला आहे आपलं x² - 2x - 35. तर अवयव पाडण्यासाठी शेवटचा जो अंक आहे -35 आणि पहिल्याचा सहगुणक या दोघांचा करायचा आहे गुणाकार. तर -35 आणि x² सहगुणक आहे 1, म्हणजे या दोघांचा गुणाकार येतो -35. तर सुरुवातीला या -35चे असे अवयव पाडायचेत की ते आपल्याला त्याची ॲडिशन जर केली किंवा सबट्रॅक्शन जर केली तर किती मिळायला पाहिजे, 2 - 2 मिळाली पाहिजे, म्हणजे मधली संख्या मिळाली पाहिजे. मग असा अवयव पाडायचा. सुरुवातीला अवयव पाडण्यासाठी आपल्याला -35 मिळालं होतं, -35चे अवयव पाडायचे होते. म्हणजेच जे मधल्या संख्येला चिन्ह आहे ते चिन्ह आधी आपल्याला पहिल्या अवयवाला घ्यायचं आहे, आणि हे मायनस आणि हे मायनस प्लस होतं, म्हणून दुसऱ्या अवयवाचं चिन्ह हे प्लस असणार आहे. म्हणजेच 7चा टेबल जर 5पर्यंत म्हणलं तर 7 × 5 = 35. येताना उत्तर पण मायनसमध्ये येतं, आणि 7मधून जर 5 मायनस केले तर -2 उत्तर आपल्याला मधली संख्या मिळून जातं. त्यामुळे आपल्याला याचे अवयव पाडण्यात येणार आहेत x² - 7x + 5x - 35. अशा प्रकारे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. आता अवयव पाडताना आपण काय करणार आहे, तर या दोन्हीमधून काहीतरी कॉमन बाहेर निघणार आणि या दोन्हीमधून कॉमन बाहेर काढणार. तर इथं आपल्याला x² आहे, इथं x आहे, म्हणजे या दोन्हीमधून कॉमन निघणार आपला x. तर कंसात राहणार x - 7. तर इथं आपल्याला 5 आणि इथं 35, म्हणजे 5च्या टेबलमध्ये 7 नंबरला 35, म्हणून इथं 5 बाहेर काढायचं आहे. कंसामध्ये राहायला पाहिजे x - 7. दोन्ही कंस आपल्याला इथं सेमच मिळाले पाहिजेत. आता इथं दोन कंस आपल्याला सेम मिळालेत, म्हणजे दोन्ही कंस आपल्याला सेम मिळाले ते आपल्याला एकदाच घ्यायचे आहेत आणि राहिलेले दुसऱ्या कंसामध्ये टाकून द्यायचे. तर राहिलं कोण, x + 5 हे दुसऱ्या कंसामध्ये मिळाले. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांचे अवयव पाडून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी अवयव पाडलेले आहेत, आपण पाहू शकता. अशा पद्धतीने सगळे अवयव पाडल्यानंतर शेवटी सेम असणाऱ्या अंशात आणि छेदात ते आपण कट केलेत आणि शेवटी आपल्याला ॲन्सर मिळणार आहे 1. पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन 2. तर क्वेश्चन 2 आपण या पद्धतीने सोडवलेला आहे. तर क्वेश्चन 2चं ॲन्सर अशा पद्धतीने सोडून आपल्याला 3 मिळालेलं आहे. तर पुढं आहे क्वेश्चन 3. क्वेश्चन 3चे पण पहिल्या क्वेश्चनप्रमाणेच आपल्याला सूत्रामध्ये टाकायचं आहे आणि समान जे असणार आहेत ते कट करून घ्यायचे तर, आणि नंतर आपल्याला ॲन्सर मिळणार आहे 1. पर्याय क्रमांक 4. सर्व गणित आपण
सोडून दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे गणितं सोडवलेले आहेत. आपण हे स्टॉप करूनही पाहू शकता. आपल्या या गणितामध्ये एक जरी मायनस अंक किंवा प्लस अंक झाला तरी आपलं पूर्ण गणित हे चुकू शकतं. काढाखोड होण्याचं कारण तेच आहे. अशा प्रकारे आपण या बैजिक राशींच्या अवयव यामधील सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.